नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आपण रॅपिड रिव्हिजन घेत आहोत. आधी आपल्याकडे 50 प्रश्नांचा संच असायचा. आता आपण 60 प्रश्न घेणार आहोत. दिवसेंदिवस आपण प्रश्न वाढवणार आहोत आणि आता सगळ्यांच्या रिक्वेस्ट नुसार आपण ग्रामर सुद्धा ऍड केलेलं आहे. तर पहिला प्रश्न पाहूयात. अविचारी या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? उपसर्ग कोणता अविचारी या शब्दामध्ये? वि, अ, अव, अन कोणता आहे अविचारी या शब्दातील उपसर्ग? तो आहे अ. आपल्या बरोबर असणार आहे. विचारी या शब्दाच्या सुरुवातीला अ हा उपसर्ग लागलेला आहे. अ अधिक विचारी म्हणजेच अविचारी. उपसर्ग म्हणजे काय? मूळ शब्दाच्या आधी लागून त्याच्या अर्थामध्ये बदल झालेला शब्दांश म्हणजे आपला उपसर्ग होय. आता विचारी यामध्ये अ लागला त्याच्यामुळे काय झालं? अविचारी झालं. त्याच्यामुळे अ हा आपला उपसर्ग लागलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान पॉश ऍक्ट 2013 संदर्भात योग्य आहे? योग्य विचारलेला आहे. हा कायदा फक्त सरकारी कार्यालयांना लागू होतो. हा कायदा कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणाशी संबंधित आहे. हा कायदा फक्त 18 वर्षाखालील मुलींसाठी आहे. हा कायदा फक्त विवाहासंबंधी आहे. कोणतं वाक्य बरोबर आहे? फक्त सरकारी कार्यालयांना लागू आहे का? तर नाही. आणि हा फक्त 18 वर्षाखालील मुलींसाठी आहे का? नाही. हा कायदा जेंडर न्यूट्रल आहे. म्हणजेच मुलांसाठी आणि मुलींसाठी पण लागू आहे. त्याच्यामुळे फक्त मुलगी हा शब्द चुकीचा आहे. आणि पॉश ऍक्ट मध्ये फक्त विवाहासंबंधी आहे का? नाही. त्याच्यामुळे आपलं बी हा पर्याय उरतो आणि तो म्हणजे हा कायदा कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणाशी संबंधित आहे. बी आपलं बरोबर आहे. पॉश म्हणजे काय? प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट. कधीचा कायदा आहे? 2013 चा. इंग्लिशचा ग्रामर आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन चूज करायचे आपल्याला या सगळ्यामध्ये. काय वाक्य आहे? नायदर द टीचर नॉर द स्टुडंट डॅश डॅट प्रेझेंट. तर काय येणार आहे इथं? इथं काय येणार आहे? वॉज, इज, वेअर, हॅज. ग्रामर नीट समजून घ्या. काय विचारलं आहे? काय येणार इथं? आपल्याला येणार आहे वेअर शब्द येणार आहे. कारण इथं स्टुडंट काय आहे? बहुवाचक आहे म्हणजे प्लुरल आहे. बहुवचनी आहे स्टुडंट. येस लागले. त्याच्यामुळे वॉज येईल का? नाही. वॉज सिंग्युलर आहे. इज पण सिंग्युलर, हॅज पण सिंग्युलर म्हणजे एकवचनी आहे. मग स्टुडंटच्या नंतर काय येणार? वेअर येणार. वेअर हे प्लुरल आहे म्हणजे बहुवचनी आहे. मुलगी पुस्तक वाचते. मुलगी पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक कोणता शब्द प्रकार आहे? काय विचारले? हे जे वाक्य आहे मुलगी पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक कोणता शब्द प्रकार आहे? विशेषण, नाम, क्रियाविशेषण, सर्वनाम. काय आहे? तर पुस्तक हे आपलं नाम आहे. आलं लक्षात? नाम म्हणजे काय? नाम म्हणजे व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण, भावना इत्यादींचे नाव म्हणजे नाम होय. तर पुस्तक काय आहे? हे एक वस्तूचे नाव आहे. म्हणून आपलं पुस्तक नाम आहे. मिशन वात्सल्य मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बाल संरक्षण, महिला उद्योजकता, कृषी विकास, वृद्ध कल्याण. तर हे संबंधित आहे बाल कल्याणाशी संबंधित आहे. सीपीयू मध्ये गणिती व तार्किक क्रिया कोणता घटक असतो? सीयू, एएलयू, रॅम की रोम? गणित व तार्किक क्रिया कोण करतं? तर तो करतो एएलयू करत असतो. अरिथमॅटिक लॉजिक युनिट हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प आहे? कोणता आहे? कोयना, तारापूर, जैतापूर की चंद्रपूर? महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प आहे कोयना. ए ऑप्शन बरोबर आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा जलविद्युत प्रकल्प आहे. हात टेकणे या वाक्यप्रचार काय? हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मदत करणे, शरण जाणे किंवा हार मानणे, काम सुरू करणे की चोरी करणे? आपल्याला मराठी ग्रामर मध्ये वाक्यप्रचार विचारलेला असणार आहेत. तर हात टेकणे म्हणजे शरण जाणे किंवा हार
मानाने शब्द हात खाली टेकले असा असतो का? नाही. म्हणजे आपण एखादं काम करत असो आणि आपल्याला ते खूप अवघड जात असेल तर आपण प्रयत्न सोडतो किंवा पराभव स्वीकारतो. त्याला काय म्हणतो? बाबा मी हात टेकले. पॉक्सो ऍक्ट अंतर्गत चाइल्ड म्हणजे कोण? चाइल्ड म्हणजे कोण? आता हे खूपदा प्रश्न आपण रिव्हिजन मध्ये घेतलेला आहे. तुम्हाला ह्याचं उत्तर येणार आहे. चाइल्ड म्हणजे काय? 18 वर्षाखालील व्यक्ती. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. काय विचारले? पॅसिव्ह व्हॉइस विचारलेला आहे. कोणत्या वाक्याचं? ह्या. Someone has stolen my bag. Someone has stolen my bag. ह्याचा पॅसिव्ह व्हॉइस काय येईल? My bag has been stolen. My bag was stolen by someone. My bag is stolen. My bag had stolen. काय येणार आहे? ए ऑप्शन आपला बरोबर आहे. माय बॅग हॅज बीन स्टोलन येणार आहे. सब्जेक्ट काय आहे यात? सब्जेक्ट आहे समवन. वर्ब काय आहे? हॅज स्टोलन. आणि ऑब्जेक्ट काय आहे? माय बॅग येणार आहे. त्यामुळे काय वाक्य येणार? हॅज किंवा हॅव प्लस बी प्लस V3. माय बॅग हे आलं पुढं. ही जे आहे ना माय बॅग हे येणार आहे इथं. हॅज बीन हॅज नंतर आपण हॅज बीन घेणार आणि स्टोलन हा शब्द हा असा घेणार आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द ऍड केले. कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द? 24वी घटना दुरुस्ती, 42वी, 44वी की 73वी? तर ते ऍड केलेले आहेत 1976 ला. आणि ती घटना दुरुस्ती कोणती होती? 42वी घटना दुरुस्तीने आपण समाजवादी धर्मनिरपेक्षता हे शब्द ऍड केलेले आहेत. आणि अजून एक शब्द ऍड केला आहे. 3 शब्द ऍड केले होते. 2 म्हणजे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. तिसरा कोणता होता? एकात्मता. कोणता होता? एकात्मता होता. डोळ्यात धूळ फेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? फसवणे, मदत करणे, कौतुक करणे, घाबरणे. एकदम सोपं आहे. डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे फसवणे होय. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते कोणाच्या नावाने उघडले जाते? मुलाच्या, मुलीच्या, आईच्या, वडिलांच्या. सुकन्या समृद्धी योजना मुलीच्या आर्थिक भविष्यासाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे कुणाच्या नावाने असणार आहे? मुलीच्या नावाने खाते उघडले जाणार आहे. खालीलपैकी कोणती मेमरी ही वीज पुरवठा बंद झाल्यावर सामान्यत माहिती गमावते? रोम, रॅम, हार्ड डिस्क, SSD. कोणती मेमरी अशी आहे जी वीज गेली की लाईट गेली की पूर्ण मिटून जाते? ती आहे रॅम. रॅम ही मेमरी वीज गेल्यावर जाते. म्हणजेच ती काय परमनंट असणार आहे का? ती परमनंट नसणार आहे. ती व्होलाटाईल आहे म्हणजेच ती तात्पुरती स्वरूपाची असते. चूज द करेक्ट मीनिंग. मीनिंग कशाचा आहे? लुक आफ्टर. लुक आफ्टरचा मीनिंग काय असणार आहे? सर्च, टेक केअर ऑफ, अवॉइड, फॉलो. लुक आफ्टरचा अर्थ होतो काळजी घेणे. काय होतो? काळजी घेणे. मग सर्च म्हणजे शोधणे, अवॉइड म्हणजे दुर्लक्ष करणे, फॉलो म्हणजे एखाद्याला फॉलो करणे. मग टेक केअर ऑफ म्हणजे काळजी घेणे. लुक आफ्टरचा अर्थ काय होतो? टेक केअर ऑफ म्हणजेच काळजी घेणे. लक्षात ठेवायचा आहे. लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे. लुक फॉर विचारलं तर? लुक फॉर म्हणलं की शोधणे. लुक ऍट म्हणजे पाहणे. लुक इनटू म्हणजे तपासणे. ह्याचा अर्थ लक्षात ठेवायचे आहेत. तो हळूहळू चालतो या शब्दात किंवा या वाक्यात हळूहळू हा कोणता शब्द प्रकार आहे? तो हळूहळू चालतो या वाक्यात हळूहळू कोणता शब्द प्रकार आहे? नाम, विशेषण, क्रियाविशेषण, सर्वनाम. हळूहळू काय आहे? हे आहे क्रिया विशेषण आहे. कसा चालतो आहे? तो चालतो आहे हळूहळू. म्हणजे तो काय झालं? क्रिया आणि ती विशेष क्रिया आहे म्हणून ते काय झालं? क्रिया विशेषण झालेलं आहे. मुलगा कसा आहे? मुलगा आहे हुशार. हुशार काय झालं? क्रिया विशेषण झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजनातील लाभार्थी दरमहा प्रति कुटुंब किती धान्य मिळवण्याची तरतूद आहे? 25 किलो, 30 किलो, 35 किलो, 40 किलो. म्हणजे काय? अंत्योदय अन्न योजना आहे बरोबर. ही एक योजना आहे. कशा अंतर्गत?
या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना ही एक योजना आहे. अंतर्गत कुटुंबाला किती आपल्याला धान्य मिळतं? ते धान्य मिळतं 35 किलो धान्य मिळत आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? काझीरंगा, जिम कॉर्बेट, गीर की कान्हा? कोणता आहे? जिम कॉर्बेट हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये. काझीरंगा कुठं आहे? आसाममध्ये. गीर कुठं आहे? गुजरातमध्ये. कान्हा आहे मध्य प्रदेशमध्ये. राष्ट्रीय उद्यान आणि त्यांचे राज्य तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. तर खालीलपैकी कोणता इनपुट आणि आउटपुट दोन्ही म्हणून वापरले जाऊ शकतात? तुम्हाला माहिती आहे ना, इनपुट डिव्हाइस कोणते आणि आउटपुट डिव्हाइस कोणते? त्यांची लिस्ट तोंडपाठ करून ठेवा. याशिवाय कोणता असा डिव्हाइस आहे जो इनपुट म्हणून पण वापरला जातो आणि आउटपुट म्हणूनही वापरला जातो? स्क्रीन, कीबोर्ड, प्रिंटर, स्पीकर. कोणता आहे? तर तो आहे टच स्क्रीन. टच स्क्रीन आपण इनपुट आणि आउटपुट दोन्ही वापरला जातो. आपण स्क्रीनला टच करतो, इनपुट झालं ते. स्क्रीनला टच करणे म्हणजे इनपुट आणि स्क्रीनवर माहिती पण दिसते, ते झालं आउटपुट. दोन्ही कामं टच स्क्रीन करत असतो. ज्याला कोणाचीही भीती नाही असा यासाठी एक योग्य शब्द निवडा. ज्याला कोणाचीही भीती नाही त्यासाठी एक शब्द कोणता आहे? निर्भय, निराश, निशब्द की निष्क्रिय? भीती नसलेला कोण आहे तो? निर्भय. निर्भय बरोबर आहे. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट अंतर्गत प्रसूती रजेच्या तरतुदीचा प्रमुख उद्देश काय? महिलांना कामापासून कायम मुक्त करणे, प्रसूती काळात काम करणाऱ्या महिलांचे संरक्षण व लाभ सुनिश्चित करणे, महिलांना सरकारी नोकरी देणे, बालकांना शिष्यवृत्ती देणे. काय आहे त्याचा उद्देश? प्रसूती काळात महिलांचे संरक्षण आणि लाभ सुनिश्चित करणे. चूज द करेक्ट सेंटेन्स म्हणजे जिथं एकही ग्रामॅटिकल मिस्टेक झालेली नसेल असं आपल्याला एक वाक्य निवडायचं आहे. Each of the boys have a book. Each of the boys has a book. Each boys has a book. Each of boys have books. Sorry, book. कोणतं बरोबर वाक्य आहे? तर बरोबर आहे बी. Each of the boys has a book. Each काय आहे? सिंग्युलर आहे. त्याच्यामुळे आपल्याला हॅज पण काय येणार? सिंग्युलर येणार आहे. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? आता हे तुम्हाला तोंडपाठ झाला असणार आहे. कळसुबाई आहे अहमदनगरला, ज्याचं आता नाव आहे अहिल्यानगर. रामने श्यामला पुस्तक दिले. या वाक्यात श्यामला कोणती विभक्ती आहे? या श्याम या शब्दाची विभक्ती कोणती? द्वितीया, तृतीया, चतुर्थी की पंचमी? श्यामला ही कोणती चतुर्थी आहे? ही चतुर्थी आहे. सी ऑप्शन बरोबर आहे. उत्तर काय? चतुर्थी म्हणजेच चतुर्थी विभक्ती आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. कोणाला ला शेवट येत असेल तर आपण काय म्हणतो? विभक्ती चतुर्थी आहे. ने, ना, नी आला असेल तर ती असते तृतीया. साची आलं की ती असते षष्टी आणि कोणापासून म्हणलं की पंचमी असते. वन स्टॉप सेंटर योजनेचा प्रमुख उद्देश काय? काय आहे उद्देश? तो आहे हिंसाचारग्रस्त महिलांना एकाच ठिकाणी विविध सहाय्य उपलब्ध करून देणे. व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण प्रश्न पण जास्त ऍड केलेले आहेत. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस्केप हा शॉर्टकट विंडोज मध्ये प्रामुख्याने कशासाठी वापरला जातो? हा आता आपला आधीच्या लेक्चर मधला हा प्रश्न आहे. कशासाठी वापरला जातो हा? तो आहे टास्क मॅनेजर साठी वापरला जातो. सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सत्य विरुद्धार्थी कोणता आहे? योग्य, असत्य, वास्तव, स्पष्ट. अगदी सोपा प्रश्न आहे. सत्याच्या विरुद्ध काय येतं? असत्य म्हणजे खोटं बोलणारा. चूज द करेक्ट आर्टिकल. आर्टिकल निवडायचा आहे आपल्याला.
डॅश डॅश गंगा इज अ सॅक्रेड रिव्हर. सॅक्रेड म्हणजे पवित्र. काय येईल? अ, अँड, द, नो आर्टिकल. काय येईल गंगाच्या पुढे? तर येणार आहे द. गंगा इज अ सॅक्रेड रिव्हर. आता द कधी वापरतात? नदी, समुद्र, महासागर, पर्वतरांगा इत्यादींच्या नावासमोर आपण द वापरत असतो, कारण ते एकच असणार आहे. सूर्य, चंद्र, द सन, द मून, द हिमालया, द यमुना. त्याच्यामुळे आपलं द हे इथं बरोबर आहे. भारतीय संविधानातील कलम 19 अंतर्गत खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य दिले आहे? कलम 19 मध्ये भरपूर स्वातंत्र्य आहेत. अंतर्गत कोणतं स्वातंत्र्य आपण 19 अंतर्गत उपभोगतो? भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, मालमत्तेचे मूलभूत अधिकार, मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार. तर ए ऑप्शन बरोबर आहे. कलम 19 अंतर्गत आपण भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य उपभोगत असतो. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा प्रमुख भर कोणत्या बाबींवर आहे? मुलींचे संरक्षण व शिक्षण, वृद्धांचे आरोग्य, शेतकरी कर्जमाफी, औद्योगिक प्रशिक्षण. काय भर आहे? मुलींचे संरक्षण व शिक्षण देणे, मुलींचे जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन वाढवणे आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे. मानवी शरीरात इन्सुलिन कोणत्या अवयवातून स्रवते? यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड, प्लीहा. काय उत्तर आहे? स्वादुपिंड. स्वादुपिंडीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पॅनक्रियाज म्हणतात. आणि पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडातील बेटा सेल इन्सुलिन तयार करत असतात. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ काय? स्वतःची कमतरता मान्य करणे, स्वतःच्या दोषाचे खापर दुसऱ्यावर फोडणे, खूप मेहनत करणे, इतरांना मदत करणे. काय अर्थ होतो नाचता येईना अंगण वाकडे याचा? तर त्याचा अर्थ होतो स्वतःच्या दोषाचे खापर दुसऱ्यावर फोडणे. स्वतःला एखादी गोष्ट करता येत नसेल तर त्याचा दोष आपण दुसऱ्यांना देऊन टाकतो, असा त्याचा अर्थ होतो. Choose the correct form. By next year, she dash dash her degree. Completed, will have completed, has completed. काय येणार आहे? आता फ्युचर मधलं सांगितलेलं आहे, कारण बाय नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी ती तिची डिग्री कंप्लीट करेल म्हणल्यावर काय येईल? फ्युचर टेन्स मध्ये काय येतं? विल हॅव कंप्लीटेड. विल येणार आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार मुलीचे किमान वय किती आहे? किती कुणाचं विचारले? मुलीचं किमान वय 16, 18, 20, 21. तर मुलीचं वय आहे 18 आणि मुलाचं किती आहे? 21. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या प्रकारचे सरोवर आहे? कुठं आहे लोणार सरोवर? लोणार सरोवर आहे बुलढाण्याला. ते कसल्या स्वरूपाचं आहे? हिमनदीजन्य आहे, ज्वालामुखीजन्य किंवा उल्कापाताशी संबंधित विवर सरोवर आहे, नदीजन्य आहे की मानवनिर्मित आहे. कसं तयार झालं लोणार सरोवर? तर एक मोठा उल्का पडला त्याच्यामुळे आपल्याला ज्वालामुखीजन्य आणि उल्कापाताशी संबंधित असलेले हे लोणार सरोवर आहे. म्हणजेच काय? उल्कापात विवर आहे, बुलढाणा जिल्ह्यात आहे. सुंदर मुलगी या शब्दसमूहात सुंदर मुलगी या शब्दसमूहात सुंदर कोणता शब्द प्रकार आहे? नाम, विशेषण, क्रियापद, सर्वनाम. मुलगी कशी आहे? मुलगी आहे सुंदर. म्हणजे मुलीविषयी आपण काय सांगितले? तिला एक विशेष माहिती सांगितली. म्हणजे काय असणार आहे? विशेषण असणार आहे. मुलगी कशी आहे? सुंदर आहे. त्याच्यामुळे मुलगी सुंदर आहे यात सुंदर हा शब्द काय दर्शवतो? विशेषण दर्शवतो. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा मुख्य लाभ कोणता? LPG कनेक्शन उपलब्ध करून देणे, मोफत पाणी देणे,
शैक्षणिक कर्ज देणे, बालकांना पोषण आहार देणे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्यासंबंधी आहे. एमएस एक्सेल मध्ये सेल मधील मजकूर संपादित करण्यासाठी कोणती की वापरली जाते? F1, F2, F5, F12. तर उत्तर आहे F2 ही की वापरली जाते. एक्सेल मध्ये सेल सिलेक्ट करून F2 आपण दाबल्यावर सेल एडिट करता येते. चूज द करेक्ट अँटोनिम. अँटोनिम म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द. आता एन्शंट म्हणजे काय? प्राचीन. एन्शंट म्हणजे काय? प्राचीन. त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? ओल्ड, हिस्टॉरिक, मॉडर्न, ट्रॅडिशनल. ओल्ड म्हणजे काय? जुनं. आणि एन्शंट म्हणजे काय? प्राचीन. हे झाले समानार्थी शब्द. हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक शब्द होतो. जवळपास हा पण समानार्थी शब्द आहे. मॉडर्न म्हणजे आधुनिक. आता आपल्याला विचारले एन्शंटचा विरुद्धार्थी शब्द. प्राचीन विरुद्ध आधुनिक म्हणजे आपलं काय येणार? सी ऑप्शन बरोबर येणार आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांची संकल्पना भारताने मुख्यतः कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहे? ब्रिटन, अमेरिका, आयर्लंड, कॅनडा. कुठून आपण घेतली संकल्पना मूलभूत अधिकाराची? तर ती घेतली होती आपण अमेरिकाकडून घेतलेली आहे. अंगणवाडी सेविका यांच्या कामाशी खालीलपैकी कोणती बाब सर्वाधिक संबंधित आहे? पोषण व बालविकासाशी संबंधित सेवा, महसूल वसुली, पोलीस तपास, न्यायालयीन कामकाज. काय करते अंगणवाडी सेविका? पोषण व बालविकासाशी संबंधित सेवा पोहोचवत असते. घरचा आहेर या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? घरातून मिळालेली मदत, आपल्याच व्यक्तीकडून झालेला त्रास, पाहुण्यांचे स्वागत, घराची सजावट. वाक्यप्रचारात आपण आहे असे अर्थ घेत नाही. घराचा आहेर, घरचा आहेर काय त्याचा अर्थ? आमच्या सातारी भागात असं म्हटलं जातं की घरच्यांनीच एवढा आहेर दिलाय तर बाकीच्यांची काय गरज. म्हणजे काय? आपल्याच व्यक्तीकडून एवढा त्रास झालाय तर बाकीच्यांची काय गरज आहे? म्हणजे त्याचा अर्थ होतो घरचा आहेर. चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. काय विचारले? रिपोर्टेड स्पीच विचारलं आहे. शी सेड I will come tomorrow. या वाक्याचा रिपोर्टेड स्पीच कोणता आहे? She said that she would come the next day. She said that I will come tomorrow. She said that she would come tomorrow. She said she will come yesterday. काय बरोबर आहे? आता आपण स्पीच करत असताना आपण भूतकाळ वापरत असतो. डायरेक्ट कडून इनडायरेक्ट कडे. आयतं काय होणार आहे? शी होत असते. विलचं काय होईल? वुड होणार आहे. विलचं वुड कशाचं आहे? यात एक आहे. यात एक आहे. त्यामुळं आपला बी हा ऑप्शन कट झाला आणि डी पण ऑप्शन कट झाला. आता आपण पुढे बघू. शी सेड दॅट शी वुड कम द नेक्स्ट डे. तर नेक्स्ट डे असायला हवं का? आता सी बघू. सॉरी. सी. शी सेज इथं से झाले. आता आपण भूतकाळ करत असतो. मग ही से द्यायला हवं का? नाही. प्रश्नातच सेड असेल तिथं से येऊन उपयोग आहे का? नाही. त्याच्यामुळे सी पण आपला चुकलेला आहे. काय योग्य येईल? ए. शी सेड दॅट शी वुड कम नेक्स्ट डे. भारतीय संविधानातील कलम 17 कशाशी संबंधित आहे? पदव्या रद्द करणे, अस्पृश्यता निर्मूलन, शिक्षणाचा अधिकार, धार्मिक अधिकार. 17 संबंधित आहे अस्पृश्यता निर्मूलन करणे. खालीलपैकी कोणता व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे? आवळा, तांदूळ, तूप, अंड्याचा पिवळा बलक. तर आवळ्यातून आपल्याला सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी मिळत असते. प्रधानमंत्री जनधन योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? आर्थिक समावेशन, कृषी उत्पादन, बालविवाह प्रतिबंध, पोषण सुधारणा. प्रधानमंत्री जनधन योजना कशा संबंधित आहे?
तर बँकिंग आणि आर्थिक सेवांपर्यंत सर्वसामान्यांची पोहोच वाढवण्यासाठी जनधन योजना आहे. आता हा UPSC चा पण PYQ होता, म्हणजे UPSC ने यावर आहे असा प्रश्न विचारलेला आहे. काय आहे? आर्थिक समावेशन घडवून आणणे हा मुख्य उद्देश आहे. कम्प्युटरमध्ये फिशिंग म्हणजे काय? संगणक साफ करणे, फसवणुकीने संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे, फाईल कम्प्रेस करणे, इंटरनेटचा वेग वाढवणे. काय फिशिंग म्हणजे फसवणूक करून एखादी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे. तो काल पुण्याला गेला. वाक्यातील काळ कोणता आहे? तो काल पुण्याला गेला. वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ. तो काल पुण्याला गेला. तो गेला आहे. मग वर्तमान असेल का? नाही. भविष्यकाळ भविष्यात गेलाय का? नाही. मग काय असणार आहे? भूतकाळ. क्रिया पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे भूतकाळ आपलं योग्य उत्तर आहे. भारतातील हरित क्रांतीशी सर्वाधिक संबंधित व्यक्ती कोण? MS स्वामीनाथन, वर्गीस कुरियन, होमी भाभा, विक्रम साराभाई. कोण आहेत हरित क्रांतीचे संबंधित व्यक्ती? ते आहेत MS स्वामीनाथन. वर्गीस कुरियन कशाशी संबंधित आहेत? श्वेत क्रांतीशी संबंधित आहेत. आणि होमी भाभा आणि साराभाई, विक्रम साराभाई कोण कशाशी संबंधित आहेत? तर ते इस्रोचे अध्यक्ष सदस्य राहिलेले आहेत. मिशन शक्ती मुख्यतः कोणाशी संबंधित आहे? तर ते संबंधित आहे महिला सुरक्षा व सक्षमीकरण. चूज द करेक्ट प्रिपोजिशन चूज करायचं आहे. ही हॅज बीन वर्किंग हिअर डॅश डॅश 2020 फॉर सिन्स फ्रॉम बाय. कधीपासून काम करत आहे? 2020 पासून काम करत आहे. मग फॉर येईल का? नाही. फ्रॉम येईल का? नाही. बाय येईल का? नाही. काय येणार आहे? सिन्स. कधीपासून जर करत सांगत असेल तर आपण सुरुवात कधीपासून आहे एखाद्या कामाची किंवा कुठलंही काम असू दे, कुठली स्थापना असू दे, सिन्स 2020 असं आपण भरपूर दुकानावर आपण पाहिलेलं असतं. कधी सुरुवात झाली आहे यासाठी आपण काय वापरतो? शब्द सिन्स शब्द वापरत असतो. तर फॉर कशासाठी असतं? हे जे आपण त्यापैकी बऱ्याच जर कन्फ्युज झाले असतील. फॉर कशासाठी? कालावधी किती झालेला आहे, तुमचा टाइम किती गेलेला आहे यासाठी आपण फॉर वापरतो. फॉर 5 years, फॉर 2 months असं. आणि जर कधीपासून सुरुवात असेल तर काय वापरतो? सिन्स वापरतो. आणि कुठून सुरुवात झाली आहे त्याच्यासाठी फ्रॉम वापरतो. कोणाकडून सुरुवात झाली आहे त्यासाठी बाय वापरतो. आलं लक्षात? जास्त ग्रामरला घाबरून जायचं नाही. तुम्ही जरा रिव्हिजन केली, कन्सेप्ट क्लिअर केल्या की तुमचं ग्रामर पण निघणार आहे. त्याच्यामुळे जास्त घाबरून जायचं नाही, नोट्स काढत राहायचं. असहकार या शब्दातील उपसर्ग कोणता? असहकार उपसर्ग कोणता? सह अस. आपला पहिलाच प्रश्न बघितला होता आपण. काय असहकार मधला उपसर्ग? तर तो आहे अ. लागला आहे सहकारला, त्याच्यामुळे झालेला आहे असहकार. जसं की असत्य. असत्यमध्ये कोणता उपसर्ग लागलेला आहे? चा लागलाय, म्हणून सत्यमध्ये टाकलं की असत्य झालं. न्यायमध्ये टाकल्यावर काय होणार? अन्याय होणार. शक्य या शब्दाला चा उपसर्ग लावला की काय होणार? शक्यच्या पुढं म्हणजे अशक्य. आलं लक्षात? चला. विटॅमिन खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? योग्य जोडी विचारली आहे. विटॅमिन ए रक्त गोठवते, विटॅमिन डी हाडांचे आरोग्य सुधारते, विटॅमिन के दृष्टीसाठी असतं, विटॅमिन सी रक्तदाब नियंत्रण. कोणती जोडी बरोबर आहे? आता विटॅमिन ए रक्त गोठवतं का? नाही. विटॅमिन ए रक्त गोठवत नाही, तर विटॅमिन ए आपली दृष्टी नीट करत असते. त्याच्यामुळे ए आणि सी चा ऑप्शन अल्टरनेट केलाय. ए पाहिजे होतं सी ला, सी पाहिजे होतं ए ला. विटॅमिन ए काय करतं? दृष्टी सुधारवतं. हाड रक्त गोठवायचं काम कोण करतं? विटॅमिन ए करत असतं. आता विटॅमिन सी रक्तदाब नियंत्रण करतं का?
नाही. व्हिटॅमिन सी काय करतं, आपल्या स्कर्वी या रोगापासून आपली सुटका करत असते. आपली त्वचा नीट ठेवण्याचं, सुगीत कांती करण्याचं काम कोण करतं, व्हिटॅमिन सी करत असतं. आणि व्हिटॅमिन डी काय करतं, हाडांचे आरोग्य सुधारवतं का, हो. कॅल्शियम ऍब्झॉर्ब करण्याचं, शोषून घेण्याचं काम व्हिटॅमिन सी करतं आणि आपली हाडे मजबूत राहतात. त्याच्यामुळे ऑप्शन बी आपला बरोबर आहे. भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये सध्या किती भाषा आहेत? 8व्या अनुसूचीमध्ये 18, 20, 22 की 24? किती भाषा आहेत? 22 भाषा आपल्या 8व्या अनुसूचीमध्ये आहेत. सक्षम अंगणवाडीमध्ये अंगणवाडी केंद्राचे बळकटीकरण करण्यामागील प्रमुख उद्देश कोणता? पोषण व बालविकास सेवा अधिक प्रभावी करणे, फक्त संगणक प्रशिक्षण देणे, फक्त रोजगार निर्मिती करणे, फक्त शालेय परीक्षा घेणे. काय करतं सक्षम अंगणवाडी? पोषण व बालविकास सेवा अधिक प्रभावी करतात. MS वर्ड मध्ये Ctrl+H चा उपयोग कशासाठी केला जातो? फाइंड अँड रिप्लेस, सेव्ह ॲज, प्रिंट, न्यू डॉक्युमेंट. Ctrl+H प्रेस केलं की आपण काय करतो, फाइंड आणि रिप्लेस या ऑप्शनला भेट देत असतो किंवा हा ऑप्शन आपल्या समोर येत असतो. फाइंड करायचं असेल, शोधायचं असेल तर काय असतं, फक्त F प्रेस करायचं फाइंड साठी, आणि Find+H केलं की फाइंड आणि रिप्लेस हे दोन ऑप्शन होत असतात. पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पना मुख्यतः कशाशी संबंधित आहे? लहानपणापासून आपण ऐकले, पाणी अडवा पाणी जिरवा कशासाठी असणार आहे? जलसंधारण घडवून आणायला. चूज द करेक्ट सेंटेन्स. He is senior than me. He is senior to me. He is senior from me. He is senior with me. काय बरोबर असणार आहे? टू म्हणजेच बी. ही सिनियर टू मी असणार आहे. सिनियर टू मी, ज्युनियर टू मी, सुपिरियर टू मी असं वापरतात. ध्यान इथं येणार नाही. ध्यान येणार का? नाही. लक्षात घ्या, टू मी इथं येणार आहे. कोणते विधान योग्य आहे खालीलपैकी? मूलभूत कर्तव्ये न्यायालयाद्वारे थेट अंमलात आणता येतात. मूलभूत कर्तव्ये संविधानाच्या भाग 4A मध्ये आहेत. मूलभूत कर्तव्ये राज्य सरकारांसाठी आहेत. मूलभूत कर्तव्ये 14 मध्ये दिलेले आहेत. मूलभूत कर्तव्ये. न्यायालयात जाता येतं का आपल्याला त्याच्या अंमलबजावणीसाठी? नाही. कशासाठी जाता येतं? मूलभूत अधिकारांसाठी आपण न्यायालयात जातो, कर्तव्यांसाठी जात नाही. आता मूलभूत कर्तव्य फक्त राज्य सरकारसाठी आहेत का? नाही, आपल्यासाठी आहेत, नागरिकांसाठी आहेत. मूलभूत कर्तव्य कलम 14 मध्ये दिलेले आहेत का? नाही. किती दिलेत, किती ह्याच्यात दिलेत? कलम 51A मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. कोणत्या भागात? 4A या भागात दिलेला आहे. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन बी योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय बालिका दिवस भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 24 जानेवारी, 26 जानेवारी, 8 मार्च, 11 ऑक्टोबर. कधी सेलिब्रेट केला जातो राष्ट्रीय बालिका दिवस? तर तो केला जातो 24 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो. आपले 60 प्रश्न झालेले आहेत. ग्रामर घेतलेला आहे. काय चुकलं असेल तर मला सांगा. आणि आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये किती स्कोर आलेला आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ह्या पण व्हिडिओचा स्कोर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे. तर लास्टच्या व्हिडिओमध्ये किरण तुरकर यांना 46 बरोबर येऊन 46 त्यांचा स्कोर आलेला आहे. तुमचा किती बरोबर आलेला आहे ते तुम्ही नक्की सांगायचं आहे. तर अभ्यास करत चला, एक्झामची डेट लवकरच जाहीर होणार आहे. थँक यू सो मच.